राणी साहेबांचं नेमकं काय बिनसलंय कळतच नाही. काय झालं पण त्या अमात्या? जिंजीहून काही खलित आला, वाचता क्षणी राणी साहेब अशा बिथरल्या, कारण काय कळलं नाही, पण सदरेहून अशा बेभान धावत सुटल्या. म्हणता अमात्य, खलित्यामध्ये काही वाईट बातमी तर नसेल ना? की म्हणजे राजे पुन्हा संकटात वगैरे? नाही नाही, सोबत मिठाई आली आहे, म्हणजे खबर निश्चितच वाईट नाहीये. मग राणी साहेबांचं असं काय बिनसलं? नेमकं घडलं काय? का बिथरल्या त्या? हे आता राणी साहेबच सांगू शकतील. राणी साहब, अब बोला की काहीतरी. राणी साहब, असं का वागलात राजे? सगुने, अगं ये सगुने, हे बघ राजांच्या आवडीच्या फुलांचा गजरा केलाय म्या. राणी साहेबांनी नेऊन देते, म्हणजे राजांच्या आठवणीत पार जिंजीला जाऊन पोचत्याल बघ. अगं ये सगुने, अगं ह्याच्यात काय बी काळं बेरं घातलेलं नाही, निस्ती फुलंच आहेत बघ. काय झालं म्हणायचं? पुन्हा लगीन केलं का काय दुसरं? भीमाबाई, तुमचं काम बघा तुम्ही. अगं मला कुठं काय दुसरं काम आहे? निस्त लावा लाव्या करायच्या नाही, म्हणजे गजऱ्याला फुलं लावायची आणि झालंच तर. पर तुझं काय बी नसले ते सांग की, गुन्हा दुसरं लगीन केलं का काय? पुरुषांची जातच ना अशी लंपट असते, विचार बी करत नाही की आपल्याला कुणीतरी जीव लावणार आहे म्हणून. ते का दुसरं लगीन करतील आणि म्या बरं करू देईन? तंगड तोडून हातात देईन म्या. अगं म्या फकस्त म्हणलं, आणि काय बिघडते दुसरी बायको आणली तर? भीमाबाई, उगा काय बी बोलू नका. वास्तू आशीर्वाद देत असती, त्यात तुमच्या काळ्या जिभेने काय बी बरळत बसाल आणि मग ते खरंच होऊन बसेल बघा. बरं बरं बरं, जणू काय मॅच तुझं वाटोळं करायला बसले ना. आता म्या म्हणतेच पुन्हा दुसरं लगीन करू दे, बघतीच म्या काय करतीस ते. आपल्याला काय करायचंय, जाऊ द्या तिकडं. म्या चालले राणी साहेबांनी गजरा घेऊन. अव 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 भीमाबाई, नका जाऊ. राणी साहेबांनी आतनं दार बंद करून घेतलंय, उघडत नाहीत त्या. दरवाजा बंद करून घेतलाय. आता हा आणि काय वनवा? आम्ही कुठे कमी पडलो म्हणून हे भोग आमच्या वाट्याला आलेत? म्हटलं होतं आम्ही, चालताना एक पाऊल आपलं असेल तर दुसरं आमचं. एक दिलानं आयुष्याची वाट चालायची. मग अर्ध्या वाटेतच चौथेपणाचा अडसर का घातलात राजे? का? आपण इथून गेल्या क्षणापासून फक्त आपला चेहरा डोळ्यासमोर ठेवून आपल्याच भरोशावर आमच्या महत्वाकांक्षाचे वारू उधळत राहिलो. कधी कुठल्या वैराण वाटेवर निराशेच्या गर्तेत अडकलो,
तर चहू बाजूनी घोंगावत येणाऱ्या संकटांची वादळी आवर्तने आम्हाला गिळू पाहत होती. पण फक्त आपला चेहरा डोळ्यासमोर आणून सारा सारा नितळून जायचं. राजे, आपण जिंजीला जाऊन विवाह केला याचं एवढं वाईट नाही वाटलं आम्हाला. पण आपण आधी आम्हाला सांगितलं नाही, मला विश्वास दिला नाही. इतक्या बेदखल झालो आम्ही आपल्या आयुष्यातून. अहो, त्या औरंगजेबाने अफवा पसरवली की ही एकटी स्त्री काय बिघडवणार आहे, मात्र त्यालाही पुरून उरलो आम्ही. आपण आपल्या कर्तुतीनं दुश्मनाच्या हाताशी चूड दिलात राजे. संशयाच्या भयाण रातीला आता गावगप्पांच्या आगीचे लोळ उठतील, मात्र त्या आगीचा दाह विझवणारा आमचा चंद्र आमच्या सोबतीला असणार नाही. आम्ही एकट्या उरलो राजे. खूप एकट्या. पंत अमात्य, एक कोडं उलगडता उलगडता समोर 10 कोडी उभी राहिली आहेत. आहात कुठं? अहो, कसली कोडी? हे कोड्यात बोलण्याचा आधी बंद करा आणि काय झालं ते नीट सांगा. सांगतो पंत अमात्य. अहो, राणी साहेब सदरेवरून लगबगीने निघून गेल्या. ते कोडं उलगडलं. जिंजीला राजाराम राजेंनी आणखीन एक विवाह केला. काय? कदाचित हीच खबर त्या खलित्यात असणार आणि म्हणून राणी साहेब अचानक निघून गेल्या. हे सगळं त्या प्रल्हाद पंतांमुळं. राजांना उसंत मिळावी, स्वराज्याची घडी नीट बसवता यावी आणि मराठी दौलतीचा विचार राजांच्या मनात अहोरात्र जागता राहावा, यासाठी आपण राजांना जिंजीला पाठवले. आणि हे प्रल्हाद पंत तिथे त्यांचं लग्न लावून देत आहेत. त्या प्रल्हाद पंतांच्या मनात नेमकं काय आहे ते समजतच नाही. हे समजत तुमच्यामुळे घडलंय पंत. हो संताजीराव, आमच्यामुळेच घडलंय. अहो, इथे राजांचा कुटुंब कबिला त्यांच्या सोबत नाही. आणि अहो, तो कुटुंब कबिला आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन हेतूवर आणला असता की. त्याच्यासाठी अजून एक लगीन करायची काय गरज होती? अहो, किती जीवाची दुर्दान करताय पंत. पर तुम्हाला ते दिसणार नाही संताजीराव. पण त्यामुळे किती जीव जोडले गेले हे तुम्ही नाही पाहिलं. और इथवर येण्याचा आपला मार्ग काही सोपा होता का? पण आता बघा, तेच लोक आपल्या पुढे पायघड्या घालतील. आपले राजे, आपली राजसत्ता याचं अप्रूपच वाटेल त्यांना. दक्षिण प्रांती उतरलेल्या शहाजी राजांना देखील हाच मार्ग अनुसरावा लागला होता की नाही मला सांगा. हे असले मार्ग तुमच्यासारख्या तिरपगड्या डोसक्यातनच बाहेर पडू शकतात. पंत अमात्य, आम्ही काय म्हणतो, बहुपत्नीत्व आता तसं समाजमान्यच आहे. आता वैयक्तिक विचार करता वाईट वाटू शकतं. मराठी दौलतीचा विचार करता सर्वत्र लागे बांधे ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यातून स्वराज्याला वारसी हवाय. आणि हाच विचार प्रल्हाद पंतांनी केला असावा. पंत, हे असले राजकारण तुमची तुम्हालाच लखलाप. अहो, एक जीव दुसऱ्या जीवाशी जोडला जाणं, त्यात बी तुम्ही राजकारण करत असाल. पंत, तुम्ही लय पोचलेला आहे. वरडताय कशा पायी? लई मोठा पराक्रम केलाय जण तुम्ही. राजकारणातल्या आखाड्यात लई मोठा डाव टाकलाय ना. अहो, रयत कौतिक करत असेल तुमचं. अहो, तिकडं ते औरंगजेब धुमाकूळ घालतोय आणि इकडं आपलं राज लगीन करण्यात मजबूर आहे. ते वा पंत वा. अहो, रयत लई कौतिक करत असेल तुमचं.
सध्या या साऱ्या गोष्टींचा विचार करण्यासारखी स्थिती नाहीच आहे शंकराजी. काळ धामधुमीचा आहे. इथे समशेर घेऊन रात्रंदिवस उभे राहावे लागणार आहे. आधीच राजांच्या जाण्यानं रयत बिथरली आहे. आता आणि हे ऐकलं तर काय होईल काही सांगता येत नाही. आणि हे आपल्याला सावरावं लागणार आहे शंकराजी. तूर्त या परिस्थितीत राणी साहेबांचा धीर खचून जाणं हे स्वराज्याला परवडणारे नाही आणि याकडे आपण लक्ष द्यायला हवं. या प्रल्हाद पंतांनी काही करून फार मोठी चूक केली. संताजीराव हो, आपण परप्रांतात आहोत. आता इथे बसतान बसवायचं म्हणजे अहो कसला आलाय परप्रांत? अहो याच परप्रांतात शहाजी राजांपासून ते शंभू राजांपर्यंत समध्यांची नाळ जोडली गेली आहे. अहो त्या पूर्वजांची पुण्य कमी पडली म्हणून तुम्ही असं पापाचा डोंगर रचताय होय. आणि लई परप्रांताचा विचार करतायसा आणि आपल्याच प्रांतातल्या ताराबाई राणी साहेबांचा विचार नाही करावा असं वाटला तुम्हाला? हा अव त्यासनी 4 शब्द सांगावेत, त्यासनी विश्वासात घ्यावं हे नाही वाटलं तुम्हाला? अहो त्यासनी हे समजा अचानक कळलंय. त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा थोडा विचार. हे समजा ऐकून त्यासनी काय वाटलं असेल देव जाणा. राजे, आपण आपल्या मार्गाला मुखत्यार राहिलात. मग आम्हाला पण आमचा मार्ग मोकळा आहे. आपल्याला जर आम्ही नकोशा झालोत तर आमच्या जगण्याला अर्थच काय? तारा, इतक्या का दुबळ्या झाल्या आहात आपण? कोणत्या वाटेवर पाऊल टाकत आहात? मग कुठे पाऊल टाकायचं आम्ही? साऱ्या वाटा गोठल्यात आमच्यासाठी. कोणी सांगितलं? पहा त्या गवक्षातून बाहेर सह्याद्री खोळंबलाय आपल्यासाठी. कोणापुढेही कधीही न झुकणारा तो उन्नत कातळ आज पापी औरंग्याच्या अत्याचारांनी घुसमटतोय. गांगरलेली भेदरलेली आपली रयत आपल्याकडे आशेने बघतीये. आपल्याला कोणीतरी सोडवेल या जाचातून. कोणीतरी कशाला? आपणच सोडवू शकाल त्यांना या जाचातून, यवनी जोखडातून. नाही का आपण त्यांचा विचार करणार? नाही, इथे कोणीही आमचं नाही आणि आम्ही कोणाचं नाही. कशासाठी थांबावा आम्ही? ज्या रयतेला जीव लावला आज तीच संशयाच्या हत्यारांना आमचे काळीच कुरडतीये. ज्यांच्या भरोशावर हे वादळ पेलावं आज ते राजे या वादळात आमचे पंख छाटून गेलेत. मग या खुरडणाऱ्या पावलांकडून कोणी सोबतीची अपेक्षा कशाला करावी? हे फक्त राजाराम राजांची पत्नी बोलू शकते. शिवरायांच्या सुनेच्या तोंडी हेच उद्गार असतील का? हंबीराव मोहित्यांच्या स्वाभिमानी लेकीच्या तोंडी हे शब्द शोभतील का? हंबीराव मोहित्यांची लेक, शिवरायांची सून, या बिरुदावल्यामध्ये आम्ही स्वतःही कोणी आहोत. आमचं स्वतःचं इवलं अस्तित्व आहे. एक स्त्री म्हणून स्वतःच्या साजूक अशा आकांक्षांनी सजवलेलं, जे नेहमी गृहीत धरलं गेलं. तिच्या मताला काही किंमतच नाही. जे घडे ते स्त्री म्हणून फक्त सोसायचं. तिच्या स्वप्नांना तिलांजली देऊन नात्या गोत्यांच्या अपेक्षांची ओझी वाहत राहायची. का? कशासाठी? नका वाहू ओझे. मग जगा स्वतःसाठी आणि जाणून घ्या आपण स्वतः कोण आहात. आपल्या काळजातला तो दुर्दम्य आशावाद.
आपल्या मनगटातली ती अचाट शक्ती हे सारं काही फोल होतं? कोण कुठला तो औरंगजेब तुम्हाला दुर्बल नारी म्हणून तुमच्याकडे बोट दाखवतं? मग का नाही त्याच्या कानाखाली चपरा कोडून त्याला दाखवून देत तुमची ओळख? तुमच्या स्वप्नांच्या शेपटीवर पाय पडताच चवताळलेल्या नागिणीप्रमाणे का नाही उफाळून उठता येत तुम्हाला? बाई म्हणून रडगाणं गाताना विसर पडला की काय आपल्याला? आपण कोणी सामान्य स्त्री नाही आहात. वाण घेतलंय स्वराज्याचं. आई जगदंबेच्या परडीतून कधी काळी बेल भंडार उचलला होता तो याच निखाऱ्यांवर चालण्यासाठी. मग आता पावलं पोळली तर माघार घेताय आपण. हे असे आत्मघाताचे मार्ग पत्करून त्या दुश्मनाच्या, त्या औरंगजेबाच्या शब्दांना पुष्टी देणार आपण. युगप्रवर्तक शिवरायांच्या कीर्तीला काळीमा फासणार आपण. तारा, राजाराम राजांनी जे केलं त्याचे चांगले वाईट परिणाम भविष्य काळ दाखवेल. पण मात्र तुम्ही जे करता आहात त्याचा फक्त आणि फक्त एकच परिणाम होईल की अवघं मराठी राज्य लयाला जाईल. तारा, जे घडलं त्याचे अनेक कंगोरे असू शकतात. राजाचं पहिलं लग्न होतं ते त्याच्या कर्तव्याशी, त्याच्या राजधर्माशी. मग हा सवतेपणाचा दुस्वास सुद्धा आपण कर्तव्य म्हणूनच पेलायचा असतो. तारा, आपण आपल्या कर्तव्याला जागत्या व्हा. जग काय करताय यावर आपले मार्ग नका ठरवू. जगाला आपल्या मार्गावर चालायला भाग पाडा आणि ती धमक तुमच्यात आहे. तारा, हक्कासाठी तडफडणाऱ्या, भुके कंगाल होऊन जीणं जगणाऱ्या आपल्या रयतेला आपली गरज आहे. स्वतःसाठी कट्यार उचलण्यापेक्षा रयतेसाठी समशेर उचला. राजाराम जिंजी पहुंच चुका है। जुल्फिकार ने किले को घेरा डाल रखा है। राजाराम अपने मकसद में कामयाब हो गया, ये बात हमारे लिए शर्मनाक है, लेकिन हमें इस बात की परवाह नहीं है सर। जी हुजूर। इस वक्त हमें दक्खन में अपना रुतबा कायम कैसे रखें इस बात पर तवज्जो देना है। बहुत सही फरमाए हुजूर। अगर ये बात मुकम्मल हो जाए कि राजा राम के भागने की वजह हमारा खौफ है, तो पूरे दक्षिण में हम अपना खौफ बरकरार रख सकते हैं, फैला सकते हैं। जी हुजूर, बेदनूर से जुर्माना हासिल करके तो यही खौफ जारी रखना था, लेकिन इस दौरान मरहटों ने ऐसी चाल चली, इससे हमारी काफी तौहीन हो चुकी है। हाँ, इन्हीं सारी उलझनों को सुलझाने के लिए हमने सोच लिया है यहाँ से डेरा उठाकर बीजापुर की तरफ रुख करेंगे। पर बीजापुर जाने से पहले हम दरगाह जाकर हमारी कामयाबी की दुआ की अर्जी करना चाहते हैं, इबादत करना चाहते हैं। लेकिन हुजूर, इस सुधम में अगर मराठों ने हमला बोल दिया तो? ऐसा कुछ नहीं होगा वजीर आजम। आपने वो कहानी तो सुनी होगी, एक चुड़ैल ने अपनी जान को एक चिड़िया के जिस्म में बंद कर रखा था। तो चुड़ैल को मारना हो तो चिड़िया का गला दबाओ। हम कुछ समझे नहीं हुजूर। राजा राम जिंजी के कैद में जखड़ा हुआ है, हम जब चाहे जितना चाहे उसको तकलीफ दे सकते हैं। राजा राम नाम की चिड़िया का गला दबाओ, उसे ठेस पहुंचाओ तो तड़पेगा कौन? ताराबाई। अकेली औरत, औरत जात तड़पने के सिवा और कुछ कर भी क्या सकती है? उसकी सारी ताकत ही महसूस हो जाएगी तो वो हम पे क्या हमला करेगी? और तो और वहाँ जिंजी में राजा राम ने दूसरी शादी कर ली है, तो ताराबाई के तेवर वैसे ही टूट चुके हैं। बेचारी
शमशीर छोड़ आंसू बहा रही होगी। काय राणी साहेब, एवढ्या तेवढ्यासाठी इतकं मनाला लावून घेताय भाई? तुम्ही बघा, लवकरच राजा तुम्हासनी बी जिंजीला बोलवून घेतील आणि तुम्ही एकदा का जिंजीला पोहोचला ना की राजांची कळी बी कशी खुलती बघा. तो विचार आम्ही सोडून दिलाय सगुणा. हा, सोडून दिलाय म्हणजे? संकल्पांची कावड एकदा खांद्यावर घेतली की अशी दुखणी मांडायलाही वेळ मिळत नाही. मोठेपणाची झूल एकदा पांघरली की चार चौघात मोकळेपणाने हसता रडताही घेत नाही. काय म्हणलं कळलं नाही. आमची कशाविषयी काहीच तक्रार नाहीये सगुणा. तक्रार आहे ती स्वतःविषयी. व्यक्तिगत आयुष्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत. या बया, असं कोण म्हणे? जाणवतं आम्हाला. हेच लागून आयुष्य धडे देतं. तिथे आपण आपले अनुभव वाढवावेत. हेच लागली म्हणून दगडाला दोष न देता आपण आपले पाय सावरून पुढे चालावं आणि असा अनुभव दिला म्हणून उलट आयुष्यालाच धन्यवाद द्यावेत. मी असते ना तर त्यो दगड वाटत ठेवणाऱ्याच्या डोसक्यातच तो दगड घातला असता. कुणाला दोष का नाही द्यायचा? जेची करणी त्याला निस्त्रया आलीच पाहिजे. तो विचार करायलाही वेळ नाहीये सगुणा. हयत आता अगदी अन्नाला मोताद होऊन वणवण भटकते. तो विचार करायला हवा आम्ही, आणि आमचं जगणं त्यासाठी आहे. रानी साहिबा, बोली ना. आज से 8 दिन के बाद बादशाह दरगाह पर इबादत के लिए जा रहा है और उसके बाद बीजापुर में मुकाम होगा. गोरगरिबांच्या मुंड्यात पिरगाळून केलेल्या पापाचा असं क्षालन होणार नाही म्हणा. तो तराजू आता आम्ही आमच्या हाती ठेवलाय. औरंग्या, हे तुझ्या आयुष्यातलं अखेरचं दर्शन असेल.